सराव संच 5.1 मधला पहिला प्रश्न आहे. समांतरभुज चौकोन WXYZ एक चौकोन आहे WXYZ असा आपण मानलं आणि तो समांतरभुज असल्यामुळे सम्मुख बाजू समान आणि सम्मुख बाजू समांतर ह्या दोन गोष्टी असतात आणि त्याचे कर्ण ओ बिंदू मध्ये छेदतात. त्याचे कर्ण पण दिलेले आहेत त्यांनी आपल्याला असे आणि जो बिंदू आहे तो ओ बिंदू आहे. कोण XYZ बरोबर 135 अंश XYZ हा आहे म्हणतात 135 अंश आणि कोण XWZ म्हणजे आपल्याला हे काढायचे. तर तुम्हाला माहिती आहे समांतरभुज चौकोनाची एक प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे. काय आहे तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. झाले डायरेक्टली चौकोन WXYZ मध्ये कोण XYZ एकरूप कोण XWZ. याचं कारण काय लिहायचं? समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. आता एकरूप असतात तर मग हे दोन कोण काय होणार आहेत? सारखे होणार आहेत. आपल्याला दिलेला कोण XYZ किती आहे तुमच्याजवळ? 135 अंश. म्हणून कोण XWZ बरोबर 135 अंश. हे झालं पहिलं सूत्र. याच्यामध्ये तुम्हाला अजून काय लिहिता येईल? WXYZ हे काय आहे तर इथे डायरेक्ट सुरुवातीला लिहा समांतरभुज चौकोन XYZ WXYZ मध्ये अशा पद्धतीने ह्याचं उत्तर असायला पाहिजे. आता त्यानंतर दुसरा त्याच्यात विचारलेला आहे कोण YZW बरोबर किती? कोण YZW आपल्याला हे काढायचंय. आता दुसरा गुणधर्म काय तर ह्याचे सम्मुख कोण हे एकरूप आहेत तर हे पण एकरूपच असतात आणि चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आपण लिहायचं आपल्याला हे काढायचंय तर लिहिणार काय? कोण YZW आधी आपण एकरूप दाखवू ते पण दोन कोण एकरूप कोण YXW इथल्या याचं समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन. कारण हा गुणधर्म आहे आपण इथं पण तेच काढले. आता म्हणून कोण YZW अधिक कोण YXW अधिक कोण XYZ अधिक कोण XWZ बरोबर 360 अंश. आणि इथे काय लिहिणार? चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज अशा पद्धतीने तुम्ही कारण लिहू शकता. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज. आपल्याला माहिती आहे हे लोक सारखे आहेत तर आपण ह्याला दोन्हीपैकी एक नाव देऊन टाका. दोन कोण YZW लिहू शकतो. ह्या दोघांचे माप आपल्याला माहिती आहे. अधिकचं चिन्ह द्या. 135 अधिक 135 बरोबर 360. तर दोन कोण YZW अधिक त्या दोघांची बेरीज
270 बरोबर 360 म्हणजेच दोन कोन वाय झेड डब्ल्यू हे इकडे गेला वजा होतील म्हणजे 360 वजा 270 म्हणजेच हे येतील तुमचे किती येणार आहे 90 अंश म्हणजेच कोन वाय झेड डब्ल्यू आता हे 90 हे दोन ह्याच्या छेदामध्ये जातील बे कबे बेचोक 8 बे 10 म्हणजे कोन वाय झेड डब्ल्यू बरोबर किती आलं 45 अंश. अजून आपल्याला त्याच्यामध्ये काय करायला लावलेलं आहे दुसरं लांबी सांगितलेले ते आपण शोधू एवढं लिहून घ्या. आपल्याला जर लेंथ ऑफ ओ वाय दिलेला असेल लेंथ ऑफ ओ वाय आपल्याला दिलेलं आहे 5 सेमी तर ते म्हणतात लेंथ ऑफ डब्ल्यू आय काढा. आणि पाहू आपण कुठे आहे ते ओ वाय इथं आहे ते आहे 5 म्हणतात तर डब्ल्यू आय म्हणजे हा पूर्ण लेंथ किती आहे ते सांगतात विचारले. तर तुम्हाला माहिती आहे समांतरभुज चौकोनाच्या कर्णाच्या बाबतीत काय तर समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता दुभागतात तर आपल्याला माहिती आहे असं असेल तर मग हे 5 आहे तर हे पण 5 नाही द्यायचं म्हणून लेंथ ऑफ ओ वाय बरोबर लेंथ ऑफ ओ डब्ल्यू बरोबर 5 सेमी. दोघांची लेंथ किती आली 5 सेमी. आपल्याला काय काढायला लावलेले डब्ल्यू वाय लिहायचं म्हणून लेंथ ऑफ डब्ल्यू वाय बरोबर लेंथ ऑफ ओ वाय अधिक लेंथ ऑफ ओ डब्ल्यू कारण हे परस्परांना जोडलेली लेंथ आहे तर लिहायचं मग 5 अधिक 5 बरोबर 10 सेमी. तर हे झालं तुमचं लेंथ ऑफ डब्ल्यू वाय लिहा वाटलं म्हणून लेंथ ऑफ डब्ल्यू वाय बरोबर 10 सेमी. चला आपला दुसरा उदाहरण सुरू होता सराव संचामधला ते पाहू आपण. सराव संच 5.1 मधला उदाहरण नंबर 2. प्रश्न आहे समांतरभुज चौकोन ABCD मध्ये चौकोन दिलेला आहे ABCD आणि तो चौकोन कोणता आहे समांतरभुज. समांतरभुज चौकोन आहे कोण A बरोबर 3x अधिक 12 अंश कोण A बरोबर 3x अधिक 12 अंश कोण B बरोबर 2x वजा 32 अंश कोण B बरोबर 2x वजा 32 अंश. तर x ची किंमत काढा त्यावरून कोण C व D यांची मापे काढा. सोपं आहे काही अडचण नाही याच्यामध्ये आपण छानपैकी 1 बाय 1 स्टेपनं सोडू नीट बस. चौकोन आपला समांतरभुज असल्यामुळे सम्मुख बाजू एकरूप आणि समांतर असतात. त्यांनी आपल्याला दिले समजा A B C D त्यांनी आपल्याला माप दिले A चा आणि B चा. तर आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनामध्ये आता 2 रेषा समांतर असतात. जर 2 रेषा समांतर आणि उरलेल्या 2 रेषा त्यांना छेदतात असं आपण गृहीत धरतो. तर त्यानुसार रेख
ए बी समांतर रेख सी डी व रेख एडी समांतर रेख बीसी. हे कशावरून? हे आपल्याला पक्ष आहे आपला, म्हणजे हे आपल्याला दिलेलंच आहे. समांतर चौकोन म्हणजे असं आपण लिहू शकतो. तर आता यामध्ये जर समजा आपले हे इथले दोन कोण दिलेले आहेत, तर आपल्या समांतर रेषा एडी आणि बीसी आहेत आणि त्यांची छेदिका एबी झाली. लिहायचं रेख, सुरुवात वाटल्यास असं लिहा, चौकोन ए बी सी डी मध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत. हा आपला समजा प्रश्न झाला एवढा. आता उत्तराला सुरुवात केलेली आहे. रेख एडी समांतर रेख बीसी व रेख एबी छेदिका आहे. आता दोन समांतर रेषा आणि त्याची छेदिका, त्यानुसार इथले दोन कोण आंतरकोन कसोटीनुसार एकरूप असतात. मग लिहायचं म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. लिहायचं अंतरकोन. अंतरकोन असं लिहायचं, अंतरकोन असं लिहा. कसे चालत असंच जास्त बघितलेलं आहे. चला आंतरकोन कसोटी. आता आंतरकोन कसोटीनुसार हे झाले. आपल्याजवळ ए आणि बी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. 3x अधिक 12 अधिक 2x वजा 32 बरोबर 180. दोघांची बेरीज करायची आपल्याला. 3x आणि 2x 5x. 32 मधून 12 गेले वजा 20 राहिले बरोबर 180. हे 5x जशाला तसे हे इकडे गेल्यावर अधिक होतील 20 म्हणजेच 5x बरोबर 200 म्हणजेच x बरोबर 200. हे ह्याच्या भागाकारात जातील. 5 1 5 5 20 5 0 0 म्हणजे x बरोबर 40. तुमच्या x ची व्हॅल्यू काय आली? 40. आता कोण डी आणि सी काढायचे आहेत आपल्याला. तुम्हाला माहिती आहे कोण बी चा सम्मुख कोण एकरूप, कोण ए चा सम्मुख कोण सी एकरूप. मग आता इथे लिहायचं समांतरभुज. त्या अगोदर आपण काय करू, कोण ए आणि बी च्या किमती काढून घेऊ, किंवा ए आणि बी च्या किमती ह्या सम्मुख कोणानुसार मांडणी करायची, ह्याच्यामध्ये किंमत ठेवून काढली तरी चालते, कसंही केलं तरी चालते. आपण काय करू, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. आता एकरूप असतात म्हणून काय लिहिणार, म्हणून कोण ए एकरूप कोण ए चा एकरूप कोण आहे सी, म्हणून कोण सी बरोबर, कोण सी बरोबर काय होईल मग ए 3x अधिक 12. आता तुम्हाला माहिती आहे x ची किंमत किती आहे 40, तर अधिक 12 4 × 12 म्हणजे 120 अधिक 12 बरोबर 132 अंश. तर कोण सी बरोबर काय आलं तुमचं 132 अंश. सेम तसंच आपलं दुसरं कोण कोणतं आहे, कोण बी एकरूप कोण डी. तर त्यानुसार आपण काय लिहिणार, कोण बी कोण डी बरोबर 2x वजा 32, म्हणून कोण डी बरोबर 2x च्या ठिकाणी काय करणार 2 कंसात 40 वजा 32 म्हणजेच तुमचं 80 वजा 32 बरोबर हे येईल तुमचं किती येईल इथं 48. अशा पद्धतीने तुमचे दोन्ही कोण भेटले. पहिला निघाला आपला सी बरोबर 132 अंश आणि कोण डी बरोबर आलाय तुमचा इथं थोडक्यात इतरला
हे 48 अंश लिहून टाकायचे. पुढचा प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे. समांतरभुज चौकोनाची परिमिती म्हणलं तर आपण लिहून घेऊ तसं, समांतर भुज चौकोनाची परिमिती बरोबर 150 सेमी आपल्याला दिलेले आहे. आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटर मोठी आहे आणि त्याच्यामध्ये अट दिलेली आहे. समजा समांतरभुज चौकोन असा आहे, याचं नाव आपण लिहून टाकू आपण ABCD. ते काय म्हणतात, एका बाजूपेक्षा दुसरी बाजू 25 सेंटीमीटर न मोठी आहे. तर आपण काय करू, एक जी बाजू आहे त्याला x मानू आणि दुसरी बाजू 25 सेंटीमीटर न मोठी म्हणलं तर x अधिक 25 होईल. बरोबर लिहायचं. समजा चौकोन ABCD मध्ये बाजू AD बरोबर बाजू BC बरोबर x मानू. का तर ह्या दोन बाजू काय असणार आहेत, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात, एकरूप असतात. वाटल्यास तर लिहून टाका. समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. हे लिहून घ्यायचं. मग आता हे झालं x, तर बाजू AB बरोबर बाजू BC किंवा CD कसं लिहायचं चालेल. CD बरोबर x अधिक 25 ही आहे अट. त्यांनी आपल्याला अशी अट दिलेली. अट काय दिलेली होती, एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटर मोठी आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. तर दुसरी गोष्ट, तुम्हाला समांतरभुज चौकोनाची परिमिती दिलेली आहे. परिमिती बरोबर काय असते, समांतरभुज चौकोनाची परिमिती बरोबर ही बाजू अधिक ही बाजू अधिक ही बाजू अधिक ही बाजू. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की समांतर भुज चौकोनाची परिमिती बरोबर काय असणार आहे, आता ह्या तर सारख्या बाजू आहेत, दोन बाजू AB अधिक AD आणि ह्यांच्या गुणाकारामध्ये 2 असणार आहे. कारण 2 AB आणि 2 AD असणार आहेत. त्या दोघांची आणि या दोघांची बेरीज. बरोबर का. हे झालं तुमचं समांतरभुज चौकोनाच्या परिमितीचं सूत्र तयार. आपल्याला समांतरभुज चौकोनाची परिमिती दिलेली आहे. किती आहे, ती दिलेली आहे 150. आपल्याजवळ AB किती आहे, AB आहे तुमचं AB आहे x अधिक 25 आणि AD किती आहे तुमचं x. मांडणी करायची, x ची व्हॅल्यू निघून जाते. मग नंतर ना आपण त्यांच्या बाजूंच्या किमती काढू शकतो. लिहून टाकायचं इथं. म्हणून 150 बरोबर 2 कंसामध्ये AB बरोबर x अधिक 25 अधिक AD बरोबर x. याला सोडून घेऊ आपण. 150 बरोबर 2 कंसामध्ये या दोघांमध्ये ह्या दोघांची बेरीज 2x अधिक 25. आता 2 ने ह्यांना गुणून घेऊ. 150 बरोबर 4x अधिक 50. आता हे 50 ह्याच्यातून वजा होतील. म्हणजेच 4x बरोबर 150 हे इकडे आल्यावर वजा
50 म्हणजेच x बरोबर 100 भागिले हे याच्या भागाकारात 4 1 4 4 2 8 4 5 20 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं 25 म्हणजे एक बाजू 25 आहे. एक बाजू किती आहे 25 आहे. तर आता ही x म्हणजे तुमच्या कोणत्या बाजू झाल्या AD आणि BC लिहायचं म्हणून AD बरोबर BC बरोबर 25 सेमी आणि AB बरोबर CD बरोबर x अधिक 25 बरोबर हे 25 अधिक 25 बरोबर 50 म्हणजे उरलेल्या दोन बाजू तुमच्या काय आल्या AB बरोबर CD बरोबर 50 सेमी. तर अशा पद्धतीनं दोन्ही चौकोनाच्या चारही बाजू आपल्याला शोधता येतात. एकदा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोणांचे गुणोत्तर लगतच्या दोन कोणांचे बोल नका गुणोत्तर ए शेंबडे बोल नको एकास दोन आहे. तर उरलेल्या सर्व कोणांची मापे काढा असं दिलेलं बरोबर आहे का. तर आपल्याला पाहायचंय पहा आपण समजा आपला एक समांतरभुज चौकोन आहे असा याच्यामध्ये सम्मुख बाजू एकरूप आणि सम्मुख बाजू समांतर असतात. आता ह्या कोणाचं नाव आपण देऊ समजा A B C D. काय मानलं आपण समजा चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. चौकोन आहे. त्यानंतर ना आपल्याला एक डोक्यात घ्यायचंय ह्याच्या लगतच्या बाजूंचं जे काही गुणोत्तर आहे काय म्हणलंय त्यांनी चौकोनाच्या लगतच्या बाजूंचं गुणोत्तर. आपण लगतच्या बाजूंचं समानपट घेऊ आधी. चौकोनाच्या लगतच्या बाजूचा समानपट. समानपट म्हणजे थोडक्यात एका कोणाचं आपण गुणोत्तर घेतलं तरी म्हणजे एका कोणाला आपण x मानलं तरी चालते पण समानपट का कारण आपल्याजवळ गुणोत्तर दिले म्हणून समानपट x मानू. म्हणून आता कोणत्याही दोन कोणाला आपण लगतच्या कोणाला आपण घ्यायचंय आणि त्यांचे उत्तर काढायचे. म्हणून कोण A जसे कोण B बरोबर 1 जसे 2. समानपट x आहे तर याचा अर्थ असा झाला की x जसे 2x कशाचं माप कोण A जसे कोण B चं माप झाले. x जसे 2x म्हणजे हा जर x अंश असेल तर हा 2x असणार आहे. अशा पद्धतीने दोन्हीची मापणी होऊन जाईल. आता आपल्याला माहिती आहे कोण B आणि कोण D एकरूप असणार आहे. कोण A आणि कोण C एकरूप असणार आहे. लिहायचं समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप असतात म्हणून कोण A एकरूप कोण C बरोबर. आता ही एकरूप आहे तर यांचं माप काय घेऊया आपण x घेणार. कोण B एकरूप कोण D बरोबर हे होतील 2x. चला चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते म्हणून
कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी बरोबर 360 अंश लिहायचं. चारही कोणांच्या मापाची बेरीज. म्हणून आता आपल्याला काय करायचं, कोण ए बरोबर किती आहे, x आहे. कोण बी बरोबर आहे 2x. कोण सी बरोबर आहे तुमचं परत x आणि कोण डी बरोबर 2x बरोबर 360 अंश. या सगळ्यांची बेरीज होईल 1 1 2 2 म्हणजेच 6x बरोबर 360 अंश. तर x बरोबर 360 भागिले 6 6 6 6 0 0 म्हणजेच म्हणून x बरोबर किती आलं तुमचं 60. म्हणजे कोण ए आणि कोण सी आलं तुमचं 60 अंश. आता कोण बी आणि डी आपल्याला याच्यावरून काढता येते, लिहायचं. म्हणून कोण ए बरोबर कोण सी बरोबर 60 अंश इथं काढून घेऊ आपण. तसेच कोण बी बरोबर कोण डी बरोबर 2x बरोबर 2 कंसात 60 बरोबर 120 अंश. तर म्हणून कोण बी बरोबर कोण डी बरोबर 120 अंश. प्रत्येकाला 180 कसं म्हणायला रे, अशा पद्धतीनं शोधायचंय ते.